कसं आहे नमस्कार दादा. मला हे विचारायचं तुम्ही सांगितलं, की राखणदार जे आहे, राखणदार काय करतो तुमच्या आपल्याच म्हणजे तसं तो आपल्या संरक्षणासाठीच असतो हो. आणि तो मानवी रूपात नसतो असा. म्हणजे पण जर तुमच्या अवतीभोवती आला तर तो तुमच्या तुमच्या फॅमिलियर रूपात येतो म्हणजे तुमच्या हो, ओळखीच्या हो, हो. रूपात येतो. पण माझा प्रश्न असा आहे, हां. की हा राखणदार मग कुणालाच माहीत नाहीये कोण आहे? म्हणजे कुणी त्याला पाहू शकतच नाही असं अशा रूपात. तो कोणत्याही रूपात येतो तो. अच्छा. असं त्याचं फिक्स आणि असं त्याचे काहीतरी चपला ठेवतात ना त्याच्यासाठी असं काहीतरी आहे ना? नाही, इथे असं काही नाही. त्याची एक वाट आहे. अच्छा. पण त्याच्या वाटेच्या मध्ये येऊ नये. अच्छा आणि ते पाठीमागे बघून असंही काहीतरी आहे, की पाठीमागे बघून नाही काही आवाज वगैरे आला असं काही नाहीये ना? नाही, असं काही नाही. फक्त त्याची एक वाट आहे. हो. मग देवगडला आहे का त्याची वाट राखणदाराची ती ही कुठली? काय, ही बघा ना. कुठं? दर सोमवारी फेरी. हे बघा हे छोटं बेळ दिसतंय ह्याच्या बाजूला. पाहिलं? हो. हे बघा इथे. येऊ का? इथे इथे ना. ही वाट आहे का? हां. ही त्याची वाट आहे. हां. तो इथून असा येतो हां. आणि असा अच्छा आत जातो. वेलीकडे जातो. अच्छा. पाणी वेलीकडे प्यायला? जातो. हां. तिथे पाठीमागे तो थोडा वेळ विश्रांती करतो. अच्छा. आणि पूर्ण तो असा जाऊन तिथे त्याचं स्थान आहे, बेलाचं झाड आहे. हां. तिथे तो पूजा वगैरे करणार आणि हां. परत तो जाणार. चला. करतो. त्या इथं अंघोळ करतो का? हो. आणि इथे थोडा वेळ बसतो. ही इथे जागा आहे. हे बघा. अच्छा तुम्ही अगरबत्ती लावली तिथे बस. हो, हो. इथे तो बसतो. आणि मग इथून परत तो असाच हां. ती त्यांना दाखवतो जागा. त्यामुळे ह्या त्याच्या मधल्या जागेत आम्ही काही ठेवत नाही. हां. गाड्या पण आम्ही त्या साईडला पार्क करायला. त्या भीतीने. आणि हा असा तो दाखवतो. इथून. स्ट्रेट असा. हो. मागे तिथे त्याची हे बेलाची झाड असतात म्हणजे बेट आहे पूर्ण बेलाचं. अच्छा. ते देवस्थान आहे तिथे त्याचं. तिथे तो पूजा वगैरे करतो. विठा तिथे त्या बाबांच्या खोलीत आहे. अच्छा इथं हे हो, त्यांचं. हो. हे इथे तो पूजा वगैरे करतो. अच्छा. आणि मग असं सरळ जातात. नाही, परत इथून तो जातो. अच्छा. राधाकृष्णामध्ये तो भूताचा वावर आहे तिथं. हा तिथे होता. आता काही अच्छा नाही. आता सर्व तो नील झालं. पूजा वगैरे केली असेल हो, उदक आता शांती सर्व नील झालं. तर आता कसं घरं वगैरे झाली. पहिले हा. घरं वगैरे नव्हती तिथे काही. तिथे एकदम सुनसानच होता असं हो, सगळं. हो. म्हणजे हा फक्त स्पॉट. म्हणजे आता ते तुमचं राधाकृष्णवाले आहेत. हम्म. तर त्यांचं हे बाजूला जुनं घर. इथे पुढे आहे बघा. हा. पुराणा घर आहे सामना. हां. पुढे आहे ना ते त्यांचं जुनं घर. अच्छा. म्हणजे त्यांचे आजोबा आणि आमच्या आजोबाने मिळून ही जागा घेतली. घेतली. त्याने प्रत्येकाने ती अर्धी Develop अर्धी केली. घेतली. कमाल आहे म्हणजे देवस्थान आहे ते तुमचं ब्राह्मणदेव राखणदार हो. आणि ती ग्रामदैवत आहे ती काय नाव ती तिचं? ग्रामदैवत आहे ती दिरबादेवी. आदिरपा देवी मग दर महाशिवरात्रीला जाते ह्यांना भेटा हा, कुणकेश्वरला महाशिवरात्रीला म्हणजे कसं तिचा कौल घ्यावा लागतो. तोल घ्यावा लागतो. म्हणजे एक महिनाभर किंवा 1.5-2 महिना आधी कौल घेतात की बाई तू जाणार आहेस का. आता गेल्या वेळी ती आली होती 13 वर्ष, त्याच्या आधी आली होती 17 वर्षांनी. असं रॅन्डमलीच हा. येणार. पण आता कसं गेल्या वर्षी आसऱ्याचा रामेश्वराने सांगितलं की मी दर 3 वर्षांनी मी कुणकेश्वराच्या भेटीला येणार. तर ज्यावेळी रामेश्वर येतो त्यावेळी निर्बादेवीला जावंच लागतं. हा. कारण ते भाऊ बहीण आहे. म्हणजे विष्णू आणि हे याच्यासारखं. हा म्हणजे बरोबर. जो कुणकेश्वर आहे हा सगळ्यात मोठा भाऊ. मोठा भाऊ. त्याच्यानंतर येतो आचऱ्याचा रामेश्वर. त्यानंतर सगळ्यात लहान आहे ती दिरबादेवी आहे. हा तर त्यांना जावंच लागणार. आणि एवढ्या यामध्ये सुद्धा देखील ना तुम्ही आता त्या मंदिरात एकदा जा तिथे. ब्राह्मणदेवाच्या नाही नाही त्या दिरबादेवीचं. दिरबादेवीच्या जामसंड्यात मंदिर आहे ते रामचंद्र. दिरबादेवीचं. मग तिथे तुम्हाला ती पूर्ण माहिती मिळेल. तर आता तुम्ही कुणकेश्वरला गेलात. गेलो जाऊन आलो जाऊन आलो. कुणकेश्वरला जाताना बघा डोंगरावर जो लेफ्ट साईडला स्वामींचा मठ आहे हा त्याच्या पुढे एक छोटा ब्रिज लागतो. हा त्या ब्रिजला लेफ्ट साईडला वर डोंगरावर एक मंदिर आहे. हा. गणपतीचं मंदिर आहे. ज्यावेळी निर्बादेवी जाते ना त्यावेळी ती त्या रूटने जाते. तो डोंगर चढून जाते आणि तिथे ती आराम करते 10-15 मिनिटं. आणि त्यावेळी जो पब्लिक चालतो ना विदाऊट चप्पल तो जंगलातून काट्याकुट्ट्यातून तो चालत जातो. पण कोणाला काही इजा होत नाही.
म्हणजे ज्यावेळी निर्वादेवी निघते त्याच वेळी ते सांगून निघते की मी जरी मंदिरात नसले तरी पूर्ण गावाची जबाबदारी माझ्यावर आहे. बापरे. म्हणजे तशी सगळं आणि सांभाळ. तेव्हा प्रसाद नॉनव्हेज असतो. नाही तिथे म्हणजे कसं त्याचे खामकाठी असतात. हां. जे खामकाठी ते धरतात ना ज्यांच्या अंगात येतं त्यांना व्हेजिटेरियन असतं. हम्म. म्हणजे बाकीचं पूर्ण गाव तो public तो माशाचं तो काळवण माशाचं जेवण जेवतो. खूपच मस्त आहे ते. आणि मग वेतोबा तो आहे तो ऍक्च्युली पूर्ण कोकणाचा राखणदार आहे का फक्त तिथला तो विठोबा म्हणजे आरवलीचा. आरावलीचा हां. राखणदार? तो मारतो, तो त्याच्या रस्त्यात आला तर तो हो. मारणार तुम्हाला. आणि तिथे तुम्ही गेलात ना तर त्यांना केळीचा घड जी हां. वेलची केळी येतात ना त्या वेलची केळीचा घड हम्म. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कोल्हापुरी तांबड्याची चपला हम्म, त्याला त्याला देतात. द्यावं लागतं. ते म्हणजे कसं सिंधुदुर्गात बघण्यासारखं फक्त मंदिर आहे. तिकडचं स्ट्रक्चर जे आहे मंदिराचं हो हो हो. मी बघत ते आहे. बघण्यासारखं आहे. बाकी आमच्याकडे किल्ले आहेत. विजयदुर्ग किल्ला सगळं बघण्यासारखा आहे, आहे. सगळं आहे. पण किल्ले सारखेच असतात तो खरं म्हटलं तर. मी इतिहास विजयदुर्ग किल्ला सारखा नाही आहे. म्हणजे त्यात काय विजयदुर्ग किल्ला हा स्वराज्यातला एकमेव असा किल्ला ज्याला तिहेरी तटबंदी आहे. हा हा तसा आणि तसा दुसरी आहे. गोष्ट त्या किल्ल्याच्या पूर्वेला पश्चिमेला समुद्रामध्ये काहीतरी 40 फूट खोल 40 फूट रुंद आणि 100 फूट लांब दगडाची भिंत आहे हम्म. पाण्याच्या आतमध्ये. आणि हे केव्हा कळलं ज्यावेळी इंडियन नेव्हीची बोट त्याला आपटून बुडाली हम्म. आणि त्यावेळी काय ते सोनार सिस्टीम वगैरे काय काहीच नव्हतं, नाही. GPS काय नव्हतं. त्यावेळी सगळ्यांना कळलं की तिथे भिंत आहे. हे तेव्हाचं टेक्नॉलॉजी आहे. जायलाच पाहिजे मग तेव्हा ते आणि बघायला. किल्ल्याच्या अलीकडे ना एक गिर्याचा रामेश्वर आहे. ते रामेश्वराचं मंदिर तुम्हाला असं जमिनीवरून दिसत नाही, फक्त त्याची कमानी दिसते एंट्री. हम्म. ते मंदिर खाली तुम्हाला एक 90 फूट खाली जावं लागतं. प्रॉपर असा कातळात खोदलेला रस्ता आहे बापरे. आणि पूर्ण मंदिर हे लाकडी बांधकामावर केलेलं आहे. आणि तेव्हा महाराजांनी आणि कान्होजी आंग्रे जे सरकेल सर- होते त्यांनी पंचधातूची मूर्तीची स्थापना केली होती रामेश्वराची. पण ते आता काही वेळ चोरट्यांनी ती चोरली केली. पण. जेव्हा दिव्या आगारचा गणपती गेला ना चोरीला, त्याच्या काहीतरी 15 दिवसानंतर इकडची मूर्ती चोरीला गेली. त्या बाजूलाच कान्होजी आंग्रेची समाधी आहे. असं म्हणतात की विजयदुर्ग किल्ल्याचा जो दरवाजा हां. आहे, तो रस्ता आहे, तो अजूनही रामेश्वराच्या गाभाऱ्यात उघडतो. हम्म. पण तो कुठे आहे हे ते कोणाला माहित नाही सांग. कमाल आहे म्हणजे सगळे.